हॅलो, काय कधी? हा लगेच आलो. हा लगेच. हा हा आलोच आलोच. अहो एवढ्या गडबडीने कुठं निघालाय तुम्ही? जेवते ताटावनं उठून? आपल्या त्या कांता काकू नाही तो शेजारच्या, त्यांना ह्या उन्हामुळे ना फिट आली. त्यामुळे पोरांचा फोन आला की त्यांना लवकर दवाखान्यात न्यायचे, गाडी घेऊन ये. मी काय करतो लगेच निघतो आता. हो राहू द्या, घे आधी जेवण करून. नाही नाही तसं असतं येतावा. आधी मी काय करतो त्यांना दवाखान्यात नेतो, माघारी आले जेवण करेन. त्या काकूचं तर अजिबात सांगू नका मला. आपण नवीन गाडी घेतली होती तेव्हा गाडी सुद्धा पुजायला नाही आली, आणि ती गाडी पुजायला नाही आली म्हणून मी तिच्या घरी जाऊन पेढा द्यायला गेली तर मला कशी म्हणती या, मला शुगर आहे, मी नाही खात गोड. आणि माझ्या तर समोर चहाचा कप खाली ठेवत होती. एवढी तर खोटारडी आहे ती. अहो त्यांना ना आपल्या गरीबाचं बघवतच नाही. आणि तुम्ही जेव्हा लोकांच्या गाडीवर होता का तेव्हा त्यांना बरं वाटत होतं. अहो गरीबाचं कुणालाच देखवत नाही. अहो आता कशी गरज पडल्यावर फोन करते. अजिबात जाऊ नका हो. काय अगं तू तीच अजून डोक्यात धरले. हा अगं त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे अगोदर. त्यांचा जीव वाचणं महत्वाचं आहे का आता भांडत बसायचं? हा अगं ती चुकली म्हणून आपण चुकून चालतंय का? नाहीतर त्याच्यात आपल्यात काय बदल राहिला? आम्ही ड्रायव्हिंग करतो बाहेर गावी, एवढ्या लांब लांब लोकांना मदती करतो तिकडं, आम्ही एकमेकांची मनं जपतो तिकडं, आणि हे तर आपले शेजारी. आपण त्यांच्या मदतीला नाही जायचं तर कोण जाणार? शेवटी शेजारीच शेजाऱ्याच्या मदतीला येत असतो, बाहेरची येत नसतात. आमचं ड्रायव्हरांचं मनच लय मोकळं आहे, आमच्या मनात पाप नसतं ग, म्हणून आम्ही असल्या गोष्टी कधी डोक्यात पण ठेवत नाही. आता त्यांना गरजेचं काय तर दवाखान्यात घेऊन जाणं, त्यांचा जीव वाचणं महत्वाचं आहे. मला बाकीच्या गोष्टी माहित नाहीत, आणि ड्रायव्हर म्हणून माझं कर्तव्य आहे त्यांना सेवा देणं. मी आता लगेच इमर्जन्सी त्यांना दवाखान्यात घेऊन जातो. बाकीचं काय सांगू नको, इथं मी माघार. काय बाई, ड्रायव्हर बांधवांचं खरंच लय मन मोकळं. जेवत्या ताटावरून उठून गेलेत.